नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. महत्वाची घडामोड आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे. या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकरी. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस शेतकरी आणि पीएम किसानच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून 2,000 व केंद्र सरकारकडून 2,000 रुपये असे एकत्रपणे 4,000 रुपये आता जमा केले जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर, आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट म्हणावे लागेल. नमोचा 9वा हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती महासन्मान निधी आता जमा झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता. तो आता वाटपाला प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप आणि निधीची जमा होण्याची सुरुवात आता झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. बघा, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना दोन्ही हप्ते एकत्र आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, 2 हप्त्याचे एकत्रपणे 4,000 रुपये असे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झालेली आहे. रक्कम आता ही त्यांच्या खात्यावरती आलेली आहे. आपल्या खात्यावरती रक्कम आली आहे, कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.